नमस्कार. चला तर आज बनवूयात मस्त असा कैरीचा झणझणीत मेथांबा, झटकीपट तयार होणारा आणि तोंडाला पाणी सुटणारा असा मेथांबा. चला लगेचच तयार करूयात आपण. त्यासाठी आपण एक कैरी घेतली आहे स्वच्छ धुवून अशी. आपण तिचं साल काढणार आहोत. तोतापुरी कैरी घेतली आहे मी. तिचं साल काढून घ्यायचं. कैरीच्या आपण छान अशा बारीक फोडी करून घेणार आहोत. ही तोतापुरी कैरी असल्यामुळे तिला आपल्याला जास्त गूळ लागत नाही आणि हा मेथांबा एकदम मस्त असा होतो. आंबट गोड आणि थोडीशा कडसर चवीचा असा मस्त लागतो एकदम खायला. तुम्ही जर नेहमी एक पोळी खात असाल तर हा मेथांब्याबरोबर तुम्ही नक्कीच 2 पोळ्या खाणार. अशा छान बारीक फोडी करून घेतल्यात आपण. त्या आपण अशा एका बाउलमध्ये काढून घेतल्यात. साधारण 1 वाटी फोडी असतील ह्या. आणि आपण याच्यासाठी कोरडे मसाले थोडे भाजून घेणार आहे, अगदी हलकेच. 2 चमचे मोहरी, 1 चमचे धणे, 2 चमचे मोहरी. एकदम कमी गॅसवर भाजायचं आहे. 1 चमचा धणे, छोटे चमचे घेतले आपण हे सगळे. 1 चमचा बडीशेप आणि अगदी 7-8 मेथ्यांचे दाणे घालायचे. खूप नाही घ्यायचे, नाहीतर कडू होते. हे अगदी हलकंच भाजून घ्यायचं, एकच अर्धा मिनिट फक्त. आणि लगेच काढून त्याची छान अशी जाडी भरडी पूड करायची मिक्सरमध्ये. खूप बारीक पण नाही. इतका छान वास येतो या फोडीचा मस्त एकदम. त्यामुळे छान असा खमंग होता आपला मेथी आंबा. साधारण 1 वाटी आपण कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत. या तोतापुरी कैरीच्या फोडी आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त गूळ लागत नाही. आपण याच्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. त्यामुळे छान अशी आंबट गोड चव तयार होते याची. 1 वाटी फोडी, अर्धी वाटी गूळ. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे मी आणि त्याच्यातच मोहरीची फोडणी देणार मस्तपैकी. थोडेसे काळे तीळ किंवा जर कलौंजी असेल तर कलौंजी टाकायची. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. 5-6 मेथ्यांचे दाणे टाकायचे. हिंग थोडा जास्त टाकायचा आपल्याला. साधारण अर्धा ते पाऊण चमचा हिंग घेतला आहे. थोडी हळद. गॅस बंद केला तरी चालतो. आणि मग हे सगळे मसाले टाकायचे. 1 चमचा लाल तिखट आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यातच आपण जो कुटलेला मसाला आहे तो पण आपल्याला घालायचा. 1 चमचा मीठ टाकलं आणि थोडं काळं मीठ असेल तर ते पण टाकून घ्यायचं. आणि मिक्सरला भरड केलेला मसाला टाकला. असं छान हे सगळं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्येच या पोळी टाकायच्या कैरीच्या आणि गूळ पण टाकून द्यायचा. आणि अशा मंद गॅसवर हे हलवत राहायचं आपल्याला. छान हलवत राहायचं. नंतर गुळाला हळूहळू पाणी सुटायला लागतं. थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे पाणी सुटतं आहे गुळाला. आणि नंतर ते छान असा रस तयार होतो त्याचा. अशा प्रकारे रस तयार होतो छान गुळाचा. आणि त्याच्यातच 1-5 मिनिटं आपल्याला मेथांबा शिजवून घ्यायचा. थोडासा रस आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. घट्टसर असा नाही करायचा आहे. मस्त रस असा दिसतोय. छान उकळी फुटली आहे. त्यामध्ये छान शिजला आहे आपला मेथांबा. आपण आता तो छान बाउलमध्ये काढून घेतोय. बघू शकता तुम्ही किती रसरशीत मस्त दिसतो एकदम. एकदम कलर पण खूप छान आला आहे. तोंडाला पाणी सुटतं नुसतं आहे बघूनच. नक्की करून पहा. खूपच छान आणि चवदार लागतो. तुम्ही फ्रीजमध्ये पण 3-4 दिवस ठेवू शकता, पण मला नाही वाटत तो राहील. तो असाच संपून जातो.
तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.